राम राम मंडळी. मंडळी 2024 चे लोकसभेचे पडघम वाजायला लागलेले आणि आपल्याला माहिती आहे वेगवेगळे नेते वेगवेगळे पक्ष आपापल्या परीने 2024 ची तयारी सुरू केलेली आहे. विरोधी पक्षांनी इंडिया नामक गठबंधन तयार करून मोदी सरकारला किंवा पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवायला सुरुवात केलेली आणि जो जो आपल्या परीने आपली जी काही संसाधने आहेत ते वापरण्यास सुरुवात केलेली आहे. आणि मित्रांनो, आणि पंतप्रधान मोदींना 2024च्या निवडणुकीसाठी एक शुभ शकून मिळालेला आहे. आता शुभ शकून का म्हणतो मी, त्या संदर्भातच आपण चर्चा करणार आहे. मी कृष्णा अत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, आपल्याला माहित असेल ज्यावेळेस 2013 साली पंतप्रधान मोदींची पंतप्रधान पदासाठी भाजपने घोषणा केली त्यावेळेस त्यांच्या सभा सुरू झाल्या होत्या आणि सगळीकडे मोदी साहेबांचा बोलबाला सुरू झाला होता. आणि अशा काळामध्ये एक काँग्रेसचं सरकार होतं त्या काळामध्ये मनमोहन सिंहांचं, आणि त्यांचे एक काँग्रेसचे एक हे भरलं होतं कालकोटरा मैदानामध्ये. काँग्रेसची आपण काय म्हणू त्यांना कार्यकर्त्यांचा मेळावा, आणि त्या मेळाव्यामध्ये मणिशंकर आयर आपल्याला माहित असेल त्यावेळेस मंत्री होते काँग्रेसचे, आणि त्यांना एका पत्रकाराने विचारलं की 2014चे पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी नरेंद्र मोदींना उमेदवार घोषित केलेले आहे भाजपाने. त्यावेळेस आपल्याला माहित असेल त्यांचं जे वाक्य, वो चायवाला वो कभी पंतप्रधान नहीं बन सकता, हे जे काय त्यांनी आणि एवढ्या कुच्चतेने आणि एकदा तिरस्काराने सांगितलं की त्यांनी जर ठरवलं तर विध या लालकोटरा मैदानात चहाचं दुकान टाकण्यासाठी जागा देईल, असं जे काही दरपोक्ती मणिशंकर आयरनी त्यावेळेस काढली होती. आपल्याला आठवत असेल मित्रांनो. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी चाय पे चर्चा घडून आणली आणि 2014 मध्ये प्रचंड बहुमत, की जे 17-18 वर्षापासून काय 7-8 लोकसभेच्या विजयाच्या जे काही झाल्या त्याच्यामध्ये प्रचंड बहुमत मिळून एक पक्षीय बहुमत त्यांनी मिळवलं होतं. म्हणजे 282 जागा पंतप्रधान मोदींना मिळालेली होती. अशी 2014 साठी एक मणिशंकरनी जो काही घरपोक्ती केली होती किंवा अपशब्द वापरले होते त्याचा परिणाम उलटा होऊन पंतप्रधान मोदींना प्रचंड बहुमत मिळालं होतं. त्याच्यानंतर 2019 साली पण हे जे काही मणिशंकर आयर होते त्यांनीच असं जानेवारी-फेब्रुवारीच्या कालावधीमध्येच ते याला गेले होते पाकिस्तानला, आणि पाकिस्तानच्या टीव्हीवर चर्चा करता करता त्यांनी सांगितलं त्या अँकरला किंवा त्यांचे जे पॅनलिस्ट होते त्यांना की तुम्ही आम्हाला मदत करा पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी. तुम्ही जर मदत केली तर 19 साली पंतप्रधान पदी असलेले नरेंद्र मोदी यांचा पराभव करता येईल. त्या काळात सुद्धा एक असं त्यांनी वक्तव्य केलं आणि प्रचंड गदारोळ त्यामुळं भारतामध्ये झाला होता. आणि 2019 ची लोकसभा सुद्धा प्रचंड मतांनी मागच्यापेक्षा जास्त म्हणजे 300+ भाजपला जागा मिळून पंतप्रधान मोदींनी ती निवडणूक जिंकली होती. आणि आता आलंय 2024 आणि 2024 ची रणधुमाळी सुरू असताना राहुल गांधींची न्याययात्रा सुरू झालेली काल. या सगळ्या याच्यामध्ये परत एकदा मणिशंकर मीडियामध्ये येऊन पचकलेले आणि आपल्या पक्षाला अपशकून करून पंतप्रधान मोदींना एक शुभ शकून दिलेला आहे. आता त्यांनी ते केरळमध्ये कुठे त्याची एक सभा होती काय त्यांची रॅली, त्यामध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं की पंतप्रधान मोदी हे खोटे हिंदू आहे म्हणे, खोटे हिंदू आहे आणि खरा हिंदुत्वाचा चेहरा राहुल गांधी आहे म्हणे. आणि राम मंदिराचं जे काय 22 तारखेला प्राण प्रतिष्ठापना होणार आहे ही सगळी मोदींची चाल आहे. आणि त्यामुळं जरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्राण प्रतिष्ठापना केली तरी त्याचा काहीही फायदा यांना होणार नाही आणि यावेळेस मोदींचा पराभव होणार आहे. कारण राहुल गांधी हे खरे सच्चे हिंदूवादी आहे किंवा खरे हिंदुत्व राहुल गांधी जगाला सांगतात की मी कसा हे म्हणून. आणि अशा कारण जे काही शंकराचार्य वेगवेगळे 4 पीठ शंकराचार्य त्यांनी सुद्धा या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनेसाठी येण्याची असमर्थता दर्शवलेली आहे. काय वेगवेगळे ते आपण ऐकले असेल मित्रांनो, त्याची काय विरोध केला किंवा काय आलं किंवा त्यांचं
पूर्ण मंदिर नाही व्हावं असं नाही, बरेच कारण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले. त्या संदर्भात मणिशंकर अय्यर पुन्हा एकदा बोलले आणि 2024 साली पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी राहुल गांधींनी जी काही न्याययात्रा सुरू केलेली आहे त्या न्याययात्रामधून खरे हिंदुत्वाचा चेहरा राहुल गांधी म्हणून उभे राहणार आहे असं ते वक्तव्य होते. म्हणून मी म्हटलो आपल्याला की पंतप्रधान मोदींना 2024चा शुभ शकून झालेला आहे. कारण ज्या वेळेस हे काँग्रेसचे लोक पंतप्रधान मोदींविरुद्ध काहीतरी वाकडं तिकडे बोलतात किंवा वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोप किंवा हे बोलतात, त्यावेळेस जनता चिडून प्रचंड बहुमत पंतप्रधान मोदींना देतात. आपल्याला आठवत असेल मागच्या आत्ताच्या 5 राज्यांच्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळेस आपले युवराज राहुल गांधी पनौती म्हटलेलं होतं. अहमदाबादमध्ये जे काही वर्ल्ड कपची फायनल झाली आणि त्यात लाजिरवाणा पराभव भारताचा झाला, त्यावेळेस पंतप्रधान मोदी ती मॅच पाहायला गेली होती आणि त्यावेळेस पंतप्रधान मोदी ती मॅच पाहायला गेल्यामुळे भारताचा पराभव झाला आणि खरी पनौती पंतप्रधान मोदीच आहे हे वक्तव्य राहुल गांधींनी त्या सभेमध्ये केलेलं आपल्याला आठवत असेल मित्रांनो. आणि पनौती त्यावेळेस ट्रेंडिंग झालं होतं की राहुल गांधींनी पनौती म्हटलं पंतप्रधानांना, आणि खरं पनौती कोण आहे हे जनतेने दाखवून दिलं. म्हणजे हे जे काय काँग्रेसचे वेगवेगळे पुढारी किंवा नेते आपल्या तोंडाला येऊन ते बापशळ बडबड करतात आणि जे काही मतं त्यांना मिळणार असतात ते पण ते आपल्या वक्तव्याने घालून बसतात. आता वेगवेगळे विरोधी पक्षांचे नेते पंतप्रधान मोदींच्या हस्ते जे काही रामलल्लाचं प्राण प्रतिष्ठापना होणार आहे त्या संदर्भात आगपाखड करतायत आणि सनातन धर्म आणि हिंदुत्व वेगवेगळं आहे. पंतप्रधान मोदींनी हिंदुत्व म्हणजे हिंदू आणि सनातन हे 2 वेगवेगळ्या वाटा आहे आणि त्याचा कसा वाद निर्माण केला हे ते सांगण्याचा प्रयत्न करतात शंकराचार्यांच्या बहिष्कारानिमित्त. म्हणजे हे जे काही काँग्रेसचे लोक आहेत आपले ध्येय धोरण पंतप्रधान मोदींना पराभूत करण्यासाठी ह्या वेगवेगळ्या क्लिप्ता वापरतात, परंतु जनतेचे जे खरे प्रश्न आहे भाऊ, काय रोजगार नाही, काय विकास नाही किंवा काय पंतप्रधान मोदीचं परराष्ट्र धोरण कसं चुकीचं आहे किंवा भारतामध्ये प्रचंड बेकारी वाढलेली आहे, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या कशा योग्य आहे की आम्ही पंतप्रधान मोदींपेक्षा चांगल्या प्रकारे कसं सरकार चालू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न ते करत नाही. फक्त हिंदू विरुद्ध बोलणं किंवा पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक टीका टिप्पणी करणं, त्यांना शिवीगाळ करणं, हे जे काही हे लोक जर करतात मित्रांनो, त्याच्यामुळं पंतप्रधान मोदींविषयी सहानुभूती निर्माण होते आणि जे काही काँग्रेसला मतदान करणारे लोक आहेत ते सुद्धा त्यांच्या विरुद्ध जातात. म्हणून म्हटलं की ह्या लोकांनी परत एकदा पंतप्रधान मोदींना शुभ शकून केलेला आहे आणि 2024ची निवडणूक पंतप्रधान मोदी 100% जिंकणार हे आत्ताच्या ह्या लोकांच्या वक्तव्यावरून दिसायला लागलेलं आहे मित्रांनो. विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल